नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. मुंबई गोवा महामार्गावर ज्या वेळेला अपघात घडले त्या वेळेला महाड येथील महाशक्ती असोसिएशनच्या रुग्णवाहिका तातडीने 17 मिनिटांच्या आत महाड ते पोलादपूर हा पट्टा पार करीत असतात. अपघातात जखमी असलेल्यांना दवाखान्यात नेण्यापर्यंत महाशक्ती असोसिएशन चालक मोलाची भूमिका बजावत असतात. आणि तिथेही तीच परिस्थिती. महाशक्ती रुग्णवाहिका चालक गेले की एखादा मृत्यू पावलेला व्यक्ती असेल किंवा रुग्ण तरी 102 द्या, 108 द्या, मग आम्ही काय घोडे मारले. 17-34 किलोमीटर प्रवास आमचा पेट्रोल जातो. आमचा सर्वच आतापर्यंत गेलाय. तिथे गेल्यानंतर 102 या रुग्णवाहिका मृत्यू पावलेल्यांना नेण्याकरिता देण्यात आलाय. हेच खरे आमचे दुर्दैव आहे. मग महाशक्ती असोसिएशन रुग्णवाहिकेतील चालकांवरच अन्याय का, असा संतप्त सवाल सरकारला विचारला जातोय. आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे असताना मायबाप सरकार आमच्याकडे का दुर्लक्ष करीत आहे. आमच्या मागणीकडे मायबाप सरकारने आता तरी लक्ष द्यावे अशी भावना महाड येथील महाशक्ती रुग्णवाहिका चालकांनी केली आहे. मुंबई गोवा हायवेवरती पोलादपूर पासून तर महाडपर्यंत ज्या वेळेला अपघात झाले आणि त्या वेळेला आम्हाला जर फोन आला तर आमची ॲम्ब्युलन्स महाशक्ती ॲम्ब्युलन्स असोसिएशनच्या रुग्णवाहिका अगदी 17 मिनिटाच्या आत महाड ते पोलादपूर हा पट्टा पार केला जातो आणि तिथल्या जखमींना हॉस्पिटलपर्यंत नेण्यापर्यंत आमची जी मोलाची भूमिका असते त्यावेळेस आम्ही नेहमी बजावलेली आहे. पण तिथं पण तीच परिस्थिती आहे. आम्ही गेल्यानंतर काय डेड बॉडी असली काय पेशंट असले का मग 102 द्या, 108 द्या. आणि मग आम्ही काय घोडे मारलेत. आम्ही 17-34 किलोमीटर आमचा प्रवास झाला आहे, आमचा पेट्रोल गेलं आहे, सगळे गेलं आहे. पण तिथं गेल्यानंतर 102 रुग्णवाहिका ही बॉड्या नेण्याकरता देण्यात आलं. हे खरं दुर्दैव आहे. आज पोलादपूर तालुका अतिशय दुर्गम भाग आहे. खाडीफाडीतला रस्ता हा डोंगरातला भाग आहे सगळा. तिथं जर एखादी दुर्घटना घडली तर त्या PSCला गाडी कुठून द्यायची. आणि तिथल्या रुग्णांनी काय पाप केले तर तुम्ही तिथं गाडी उपलब्ध करून देऊ शकली नाहीत. कारण का त्या बॉड्या पोचवण्यासाठी बॉड्या गेल्या असत मुंबईला, पुण्याला. ह्याला कोण वाली आहे का नाही, त्याला कोण जाब विचारणारा कोण आहे का नाही. हे मुंबई गोवा हायवे, ह्या मुंबई गोव्यावरती अपघाताची मालिका नेहमीच चालू असते. बाईक स्वार असेल, मोठ्या गाड्या असतील, सायकल स्वार आहेत, बरेच अपघात पादचारी आहेत. ह्या जखमींना ने-हा करण्यासाठी गाड्यांची आवश्यकता लागतेच ना. पण तालुक्यात दुर्गम भाग आहे, तिथं जर एखादा इन्सिडेंट घडला तर तिथल्या लोकांनी कुणाकडे बघायचं. तिथल्या लोकांना वाऱ्यावर टाकून तुम्ही त्या बॉड्या पोहोचवण्यासाठी त्या गाड्या देता. शासनाच्या गाड्यात 102 रुग्णवाहिका आहेत. ह्या रुग्णवाहिका ज्या आहेत ह्या डिलेव्हरी पेशंटसाठी दिलेल्या आहेत, बॉड्या वाहतुकीसाठी दिलेल्या नाहीत, त्या पेशंट वाहतुकीसाठी दिलेल्या नाहीत. जर मास कॅज्युअलिटी असेल तर 25च्या पुढं जर रुग्ण असतील, त्या बॉड्या असतील तर शासनाने त्यात तरतूद केलेली आहे. तुम्ही पुरी PSC खाली करू नका, पुरा तालुका खाली करू नका. त्यातल्या निवडक गाड्या काढा आणि त्या गाड्या तुम्ही त्या पेशंटसाठी द्या, बॉड्यांसाठी द्या. असं GR नाही. त्या बॉड्या पोहोचवण्यासाठी तुम्ही प्रायव्हेट गाड्या आहेत ना, त्यांचा विचार करा ना. तुम्हाला तहसीलदारांचा फोन येतो आहे, राज्यकर्त्यांचे फोन येत आहेत. त्यांचे फोन येऊन आम्ही माहितीच्या अधिकाऱ्याखाली हा पत्र दिलं होतं. त्यानंतर तिथं GR आला आहे बाबा बॉड्या पोचवण्यासाठी गाड्या नाहीत म्हणून. मग प्रायव्हेट ॲम्ब्युलन्सवाला एवढा लांब जाऊन त्याच्यावरती जर उपासमारीची वेळ आहेच आणि परत पेट्रोलला पैसे खिशातले, त्यासाठी तहसीलदारांनी कुठे तरतूद केले का. जेवणाची व्यवस्था नाही केली जात. जर मास कॅज्युअलिटीला आम्ही तिथं पोचलो, जेवणाची व्यवस्था केली जात नाही. आम्ही आमच्या खिशातलेच पैसे खर्च करतोय, आम्ही आमच्या खिशातला पैसे जेवतोय, गाडीत पेट्रोल टाकतोय, येतोय जातोय. गाडी धुवायला पण पैसे नाहीत आणि पेट्रोलला पण पैसे नाहीत. मग आमच्याकडे काय पैशाची खाण आहे का. आम्हाला कुठून काय चालू केलं आहे. एक जर कुणी जर निर्णय चांगला घेतला तर आम्हाला MIDCमध्ये पार्ट टाईम जॉब द्या, 15,000 रुपये रोज द्या आम्हाला महिना. आम्ही तिथं पण काम करून ॲम्ब्युलन्स पण चालू. म्हणजे आम्हाला कुठल्या राज्यकर्त्याच्याकडं कोटरं घेऊन जायची गरज नाही. आमचा उदरनिर्वाह चालू राहील. त्याच्यावरती राज्यकर्त्यांनी काहीतरी मोठा निर्णय घ्यावा या प्रायव्हेट ॲम्ब्युलन्सवाल्यांसाठी, अशी आमची कळकळीची विनंती आहे. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी निलेश लोखंडे, महाड. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.